हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चर पासून आपण मॅट्रायसेस हा नेक्स्ट पॉइंट आपण स्टार्ट केलेला आहे, बरोबर ना? म्हणजे लास्ट लेक्चर मध्ये आपण काय बघितलं बघा, डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स बघितलेलं आहे आणि त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स. आता मग काय बघा डेफिनेशन, जर तुम्हाला मॅट्रिक्स डिफाईन करायचा असेल, मी तुम्हाला म्हटलं होतं मॅट्रिक्स आणि डिटरमिनंट जवळपास सारखेच आहे, म्हणजे दोन्हीमध्ये पण तुम्हाला नंबर्सची अरेंजमेंटच करायची आहे. फक्त डिटरमिनंट साठी जितके रोज आहेत तेवढे काय असायला पाहिजेत, कॉलम्स असायला पाहिजेत. पण मॅट्रिक्स मध्ये तसं काही नाहीये. मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलम सेम असले तरी चालतात किंवा रो आणि कॉलमची संख्या सेम नसेल तरी सुद्धा चालतं, लक्षात घ्या. तर मग मॅट्रिक्स आपण कसं डिफाईन केलं होतं बघा, मॅट्रिक्स इज अन अरेंजमेंट ऑफ नंबर्स, mn नंबर्स म्हणूया, m into n numbers inside a rectangular or square brackets in which contains m rows and n columns. That arrangement is said to be what? Matrix. आणि order of that matrix is nothing but m by n आपण डिनोट केलं होतं. जसं आपण m into n डिनोट करतोय त्या पद्धतीनं m into n डिनोट करा. मात्र रीड करताना आपण ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स कशी रीड करतोय, m by n. लक्षात घ्या, where m denotes or m represents number of rows आणि n represents number of columns. म्हणजे किती रोज आणि किती कॉलम्स आहेत यावरून आपण त्या मॅट्रिक्सची ऑर्डर आपण डिफाईन केलेली आहे. आता लक्षात घ्या, ऑर्डरचं खूप महत्व आहे, कारण ऑर्डरवरूनच आपल्याला दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन करू शकतो किंवा नाही, सबस्ट्रॅक्शन करू शकतो किंवा नाही, किंवा त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार आहे किंवा नाही, मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट होतं का नाही, हे सुद्धा तुम्हाला ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स वरूनच फिक्स होणार आहे. म्हणजे ऑर्डर काय आहे याच्यावरती ते सगळं डिपेंड आहे, बरोबर. आणि त्याच पद्धतीनं ऑर्डर्स वरून आपण आता काय करणार बघा, काही मॅट्रिक्सचे स्पेशल टाइप्स पण त्याच्यामध्ये आहेत, तेही आज आपल्याला आता डिस्कस करायचं आहे. तर बघा, आज आपला जो पॉइंट आहे, आज आपण डिस्कस काय करतोय बघा, दॅट इज द टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. म्हणजे तुम्हाला मॅट्रायसेसचे टाइप्स म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचे, डिफाईन करायचे आहेत. या ठिकाणी आपल्याला मॅट्रायसेसचे टाइप्स एक्सप्लेन करायचे आहेत. तर बघा, मग जे काही टाइप्स आहेत ते टाइप्स कशावरती आहेत, तो मॅट्रिक्स कसा आहे, त्यातील इलेमेंट्स कोणत्या फॉर्म मध्ये दिलेले आहेत, रो मध्येच आहेत का कॉलम मध्येच आहेत, रो कॉलम सेम आहेत, रो कॉलम डिफरंट आहेत, रो कॉलम सेम असतील तर डायगोनल्सचे एलिमेंट्स काय आहेत, डायगोनल्सच्या वरचे एलिमेंट्स, डायगोनलच्या खालचे एलिमेंट्स, या पद्धतीनं आपण वन बाय वन टाइप्स आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर मग पहिला टाइप आपण इथं डिस्कस करतोय, टाइप्स ऑफ मॅट्रायसेस मधला फर्स्ट टाइप मी या ठिकाणी लिहितोय, that is a row matrix. Row matrix. आता बघा, रो मॅट्रिक्स म्हणजे काय, याच्या नावावरूनच तुमच्या लक्षात येणार आहे की या मॅट्रिक्स मध्ये फक्त रो असणार आहे. म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये एक रो असेल आणि फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स असतील. बघा मी काय म्हणतोय, अ मॅट्रिक्स कंटेन्स ओनली वन रो and finite number of columns is said to be row matrix. त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय बघा, रो मॅट्रिक्स असं म्हणतोय. म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये एक रो आहे आणि फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स असतील त्याला आपण रो मॅट्रिक्स असं म्हणतोय. मग बघा, याच्यामध्ये याची डेफिनेशन आपण अशी करतोय, वन रो अँड फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स. फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स. जर मॅट्रिक्स मध्ये असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय बघा, दॅट मॅट्रिक्स इज सेड टू बी व्हॉट, रो मॅट्रिक्स. आता मग जर एक रो आहे आणि कॉलम फायनाइट असतील, बघा आपल्याला मॅट्रिक्सची जर ऑर्डर आपण जर लिहिली, आपल्याला माहित आहे जनरली ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय असते, m by n, बरोबर ना. दिस इज द ऑर्डर ऑफ जनरल मॅट्रिक्स, ज्यामध्ये m रोज आहेत आणि n कॉलम्स आहेत. आता मग इथं जो आपल्याला रो मॅट्रिक्स डिफाईन करायचा आहे, काय म्हटलंय बघा, रो मॅट्रिक्स म्हणजे काय, मॅट्रिक्स कंटेन्स ओनली वन रो अँड फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजेच मग रो मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे, रो मॅट्रिक्स याची ऑर्डर काय असेल बघा, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ रो मॅट्रिक्स, दॅट ऑर्डर इज यस m च्या जागी काय असणार आहे, 1 by n फॉर ऑल n इज इक्वल्स टू 1 2 3 डॉट डॉट डॉट. लक्षात आलं का बघा. म्हणजे इथं काय झालं, त्या मॅट्रिक्स मध्ये रो फिक्स आहे ना, रो एकच आहे आणि कॉलम्सची संख्या किती असू शकते,
बरोबर. ज्या मॅट्रिक्स मध्ये एक रो आहे आणि फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स असतील त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, रो मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर सर्वांना लक्षात आलं का बघा. पहिला टाइप्स आपण बघतोय दॅट इज अ रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे मॅट्रिक्स कंटेन्स ओनली वन रो अँड फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स इज सेड टू बी रो मॅट्रिक्स. आणि बघा मग रो मॅट्रिक्सची ऑर्डर, कुठलाही रो मॅट्रिक्स तुम्ही घेतला तर त्याची ऑर्डर काय असणार आहे, 1/n, वेअर n इज इक्वल्स टू 1 2 3 अप टू डॉट डॉट डॉट. बरोबर ना. म्हणजे बघा आता मग इथे एखादं एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी, फॉर एक्झाम्पल समजा a इज इक्वल्स टू, मी हा मॅट्रिक्स घेतोय 1 2 4 -5. बरोबर. हा मॅट्रिक्स आहे. आता बघा या मॅट्रिक्स मध्ये एक रो आहे आणि कॉलम्स किती आहेत बघा, 1 2 3 4 कॉलम्स आर देअर. म्हणजे मग याची ऑर्डर काय असणार आहे, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स, ऑर्डर इज इक्वल्स टू किती, 1/4. समजतं का बघा. एक रो आणि 4 कॉलम्स आहेत. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. समजा b इज इक्वल्स टू ABCDEF. समजा हा मॅट्रिक्स आहे. कारण आपल्याला माहित आहे मॅट्रिक्सचे जे काही लेटर्स आहेत, नोटेशन आपण कॅपिटल्सने डिनोट करतोय आणि त्याच्यातील जे इलेमेंट्स आहेत ज्यापासून तो मॅट्रिक्स तयार झाला किंवा जे नंबर्स आपण अरेंज करतोय ते नंबर्स आपण स्मॉल लेटर्सने डिनोट करतोय, तर मॅट्रिक्स आपण कॅपिटल लेटर्सने डिनोट करतोय. लक्षात घ्या. तर या ठिकाणी मग मला सांगा आता बी हा मॅट्रिक्स या ठिकाणी दिलेला आहे. ABCDEF हे एलिमेंट्स आहेत. याच्यामध्ये एकच रो आहे आणि कॉलम बघा 1 2 3 4 5 आणि 6 कॉलम्स आहेत. म्हणजे मग याची ऑर्डर काय असणार आहे बघा, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स, ऑर्डर इज इक्वल्स टू 1/6. लक्षात आलं का बघा. म्हणजे या टाइपचा मॅट्रिक्स असेल, जर दिलेल्या मॅट्रिक्सचं अरेंजमेंट या पद्धतीनं असेल तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, रो मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर बघा सर्वांना रो मॅट्रिक्स म्हणजे काय लक्षात आलेलं आहे. रो मॅट्रिक्स म्हणजे काय, अ मॅट्रिक्स कंटेन्स ओनली वन रो अँड फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स इज सेड टू बी रो मॅट्रिक्स. बरोबर. सर्वांना कळालं असेल. तर मग आता असंच याच्या पुढचा टाइप आपण बघूया. सेकंड टाइप यातला दॅट इज अ कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स. आता बघा ना किती सोपं आहे. जसं आपण रो मॅट्रिक्स म्हणजे काय म्हटलं, वन रो अँड फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स, तसं मग तुम्ही या कॉलम मॅट्रिक्सची डेफिनेशन तुमच्या डोक्यात आली असेल, तुमच्या मनात आली असेल. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे, मॅट्रिक्स कंटेन्स ओनली वन कॉलम अँड फायनाइट नंबर ऑफ रोज. कॉलम किती असला पाहिजे, एक कॉलम असला पाहिजे आणि रोज कितीही असू देत, त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, कॉलम मॅट्रिक्स असं म्हणतोय. म्हणजे बघा मी तसं लिहितो, हा जो कॉलम मॅट्रिक्स आहे, यस वन कॉलम अँड फायनाइट नंबर ऑफ रोज अँड फायनाइट नंबर ऑफ रोज. ज्या मॅट्रिक्स मध्ये एक कॉलम आणि फायनाइट नंबर ऑफ रोज असतील त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, कॉलम मॅट्रिक्स असं म्हणतोय. लक्षात येतं का बघा सर्वांना. जसं रो मॅट्रिक्स मध्ये एक रो फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स होते, त्याच पद्धतीनं आता कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय असणार आहे, एक कॉलम आणि फायनाइट नंबर ऑफ रोज असणार आहे. तर बघा मग इथं हा जो मॅट्रिक्स आहे, आता आपल्याला एखादं मॅट्रिक्स जनरली त्याची ऑर्डर आपण कशी डिनोट करतोय, m/n. बरोबर. इथं m म्हणजेच काय, रोज, आणि n म्हणजेच काय, कॉलम्स. मग मला सांगा इथं जो काय कॉलम मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स त्याची ऑर्डर काय असणार आहे, यस ऑर्डर ऑफ एनी कॉलम मॅट्रिक्स. त्याच्यामध्ये काय बघा, वन कॉलम वन असणार आहे, रोज कसे असणार आहेत, फायनाइट असणार आहेत. सो व्हाट इज द ऑर्डर ऑफ दॅट एनी कॉलम मॅट्रिक्स, दॅट इज m/1 फॉर ऑल m इज इक्वल्स टू 1 2 3 डॉट डॉट डॉट. म्हणजे बघा जो काही कॉलम मॅट्रिक्स आहे त्या कॉलम मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे, m/1. या ठिकाणी m म्हणजेच काय, m म्हणजेच नंबर ऑफ रोज आणि 1 हा काय, एक कॉलम आहे. बरोबर ना. कारण आपण त्या मॅट्रिक्सला कॉलम मॅट्रिक्स का म्हणतोय, कारण त्याच्यामध्ये एकच कॉलम आहे आणि फायनाइट नंबर ऑफ रोज असतील, म्हणजे कॉलम एक रोज फायनाइट असतील.
तर आपण त्याला कॉलम मॅट्रिक्स असं म्हणतोय. त्याचं फॉर एक्झाम्पल बघूया. बघा फॉर एक्झाम्पल समजा A इज इक्वल्स टू, मी तर लिहितो 1 2 3 -4, बरोबर ना. आता हा कॉलम मॅट्रिक्स आहे, बरोबर. आता या कॉलम मॅट्रिक्स मध्ये जर आपण बघितलं तर बघा ना, एक कॉलम दिसतोय आपल्याला आणि रो किती आहेत 1 2 3 आणि 4 रोज आर देअर अँड 1 कॉलम. मग याची ऑर्डर आपण काय सांगतो बघा. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स? रो बाय कॉलम. नंबर ऑफ रोज बाय नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स, म्हणजे त्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत बाय किती कॉलम्स आहेत, म्हणजेच काय झालं ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स. तर मग इथं मला सांगा हाऊ मेनी रोज? येस 4 रोज अँड हाऊ मेनी कॉलम्स? 1 कॉलम्स. इज ऑब्वियस, कारण आपण बघतोय काय कॉलम मॅट्रिक्सचे एक्झाम्पल्स बघतोय. त्यामुळं कॉलम मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम असणार आहे, रोजची संख्या फक्त वेगळी असू शकते, बरोबर. हे पहिले एक्झाम्पल. त्याच पद्धतीने बघा सेकंड एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितोय. समजा मी लिहिलं ABCDEF आणि इथं G पण घेतो. बघा हा सुद्धा काय आहे, दिस इज ऑल्सो कॉलम मॅट्रिक्स. आता हा जो कॉलम मॅट्रिक्स आहे बाळांनो, या कॉलम मॅट्रिक्स मध्ये कॉलम तर एकच दिसतोय, बरोबर ना. तर रोज किती आहेत बघा 1 2 3 4 5 6 आणि 7 मीन्स 1 कॉलम अँड 7 रोज आर देअर. मग याची ऑर्डर आपण कसं लिहितोय बघा. येस 7 बाय 1, कारण तुम्हाला माहित आहे आपण मॅट्रिक्सच्या राईट कॉर्नरच्या बेसला आपण त्या मॅट्रिक्सची ऑर्डर लिहितोय. मी इथं 4 बाय 1 लिहिलं, याचा अर्थ या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 4 बाय 1. या ठिकाणी मी 7 बाय 1 लिहिलं, याचा अर्थ या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे बघा 7 बाय 1. म्हणजे या पद्धतीनं आपण दिलेला एखादा मॅट्रिक्स कॉलम मॅट्रिक्स कधी म्हणतोय? इफ दॅट मॅट्रिक्स कंटेन्स 1 कॉलम अँड फायनाइट नंबर ऑफ रोज, देन वी से दॅट दॅट मॅट्रिक्स इज अ कॉलम मॅट्रिक्स. जनरली ऑर्डर ऑफ एनी कॉलम मॅट्रिक्स इज m by 1 for all m is equals to 1 2 3 dot dot dot. तसंच रो मॅट्रिक्स म्हणजेच काय? मॅट्रिक्स कंटेन्स ओनली 1 रो अँड फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स is said to be row matrix, and generally order of any row matrix is 1 by n for all n is equals to 1 2 3 dot dot dot. तर मला सांगा सर्वांना रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स व्यवस्थित लक्षात आलेलं आहे? रो मॅट्रिक्स म्हणजे एक रो, कॉलम मॅट्रिक्स म्हणजे एक कॉलम. बाकी रो म्हणजे रो मॅट्रिक्स साठी तुम्ही कॉलम किती फायनाइट घ्या आणि कॉलम मॅट्रिक्स साठी तुम्ही रो कितीही घेऊ शकता. तर बघा मग सर्वांना लक्षात आलं रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स. तर हे दोन टाइप्स या ठिकाणी झालेले आहेत. आता असंच पुढचा टाइप आपण बघूया. आता बघा थर्ड टाइप आपण बघतोय. पहिले दोन टाइप्स आपण बघितले. पहिला आहे तो रो मॅट्रिक्स 1 रो फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स. सेकंड आहे तो कॉलम मॅट्रिक्स 1 कॉलम फायनाइट नंबर ऑफ रोज. बरोबर. आता थर्ड जो टाइप आहे दॅट इज अ नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स लक्षात घ्या. नल मॅट्रिक्स किंवा यालाच आपण झिरो मॅट्रिक्स असं सुद्धा म्हणतोय. नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स. आता बघा जसं आपण रो मॅट्रिक्स म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एक आयडिया आली होती. कॉलम मॅट्रिक्स म्हटल्यानंतर एक डोळ्यासमोर तुमची आयडिया आली होती, बरोबर ना. मग त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही हा नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स म्हणताय तेव्हा पण तुमच्या डोळ्यासमोर एक आयडिया आली असणार आहे. झिरो मॅट्रिक्स म्हणजेच काय? ज्या मॅट्रिक्स मध्ये सगळेच एलिमेंट झिरो असतील, मीन्स मॅट्रिक्स कंटेन्स ऑल एलिमेंट्स झिरो, or if all the elements of given matrix are zero, then that matrix is said to be zero matrix or null matrix. म्हणजे काय? मॅट्रिक्स मधले जर सगळेच एलिमेंट झिरो असतील तर बाळांनो त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय? नल मॅट्रिक्स म्हणतोय किंवा त्यालाच आपण झिरो मॅट्रिक्स असं सुद्धा म्हणतोय, बरोबर ना. मग आपण बघा इथं आता हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये किती रो असतील किती कॉलम असतील याला काही बंधन नाहीये, बरोबर. फक्त फायनाइट असावे तेवढंच, बरोबर. तर बघा मग मॅट्रिक्स कंटेन्स ऑल एलिमेंट्स झिरो इज सेड टू बी झिरो मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स. अँड रिमेंबर इट इज डिनोटेड बाय हा झिरो.
म्हणजे झिरो मॅट्रिक्स जो आहे तो ऑलवेज आपण कशाने डिनोट करणार आहोत, झिरोने डिनोट करणार आहोत, बरोबर ना. म्हणजे ज्या मॅट्रिक्स मधले सगळेच एलिमेंट झिरो असतील तर त्याला आपण काय म्हणतोय, झिरो मॅट्रिक्स म्हणतोय, लक्षात घ्या. तर मग बघा याचं एक्झाम्पल मी लिहितोय, 0 इज इक्वल्स टू 0 0 0 0, बरोबर ना. सगळे एलिमेंट झिरो आहे. आता मला सांगा हा कसला मॅट्रिक्स आहे, दिस इज अ रो मॅट्रिक्स. मग याची ऑर्डर किती असणार आहे बघा, 1 रो आणि 4 कॉलम्स. ऑर्डर पटपट तुम्हाला सांगता आली पाहिजे. एक रो आहेत आणि 4 कॉलम्स आहेत, म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर किती झाली, 1/4, बरोबर. त्याच्यानंतर समजा हे फर्स्ट एक्झाम्पल, तसंच सेकंड एक्झाम्पल आपण बघूया, 0 0 0 0 0, बरोबर ना. आता हा सुद्धा काय आहे, झिरो मॅट्रिक्स आहे, पण दिस इज अ कॉलम मॅट्रिक्स. कारण का, एक कॉलम, फायनाइट नंबर ऑफ रोज. आता बघा मग याची ऑर्डर आपल्याला लिहायची आहे, 1 2 3 4 5, 5 रोज अँड 1 कॉलम्स. म्हणजेच याची ऑर्डर काय झाली, 5/1. बघा झिरो मॅट्रिक्स म्हणजे त्यातले सगळे एलिमेंट झिरो असले पाहिजेत. समजा चुकून तुम्ही एखादा एलिमेंट 1 2 3 4 म्हणजे नॉन झिरो घेतला तर बाळांनो दॅट इज नॉट द झिरो मॅट्रिक्स. लक्षात घ्या. मॅट्रिक्स मधले बघा, समजा मॅट्रिक्स मध्ये एकूण 9 एलिमेंट्स आहेत, सपोज केला आपण तो मॅट्रिक्स 3/3 चा आहे, बरोबर ना. आणि त्या मॅट्रिक्स मध्ये 9 एलिमेंट्स आहेत, त्यातले सगळे 8 एलिमेंट्स झिरो आहेत आणि एक एलिमेंट जर नॉन झिरो असेल, बघा मी काय सांगतोय, एक जरी एलिमेंट त्यातला नॉन झिरो असेल बाळांनो, तर आपण त्या मॅट्रिक्सला झिरो मॅट्रिक्स म्हणू शकत नाही. म्हणजे झिरो मॅट्रिक्स साठी काय पाहिजे, सगळेच एलिमेंट झिरो असले पाहिजेत. जर सगळेच एलिमेंट झिरो असतील तर आणि तरच आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय, झिरो मॅट्रिक्स असं म्हणतोय, लक्षात घ्या. तसंच बघा तिसरं एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितोय, थर्ड एक्झाम्पल. समजा 0 इज इक्वल्स टू 0 0 0 0 0 0. लक्षात आलं का बघा. आता याची ऑर्डर काय, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स, 2 रो आहेत, 3 कॉलम्स आहेत. सो ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2/3. त्याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल या ठिकाणी मी लिहितोय, नल मॅट्रिक्सचे एक्झाम्पल आपण बघतोय. नल मॅट्रिक्स बघा, ज्या मॅट्रिक्स मध्ये सगळेच एलिमेंट्स झिरो असतील बाळांनो, त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतोय, नल मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर मग आता सांगा, हा जो चौथा एक्झाम्पल आहे, चौथा मॅट्रिक्स आहे, तो सुद्धा कसा आहे, नल मॅट्रिक्स. याची ऑर्डर किती बघा, 3 रो आणि 4 कॉलम. सो ऑर्डर इज 3/4. तर सर्वांना लक्षात आलं का बघा, नल मॅट्रिक्स आपण झिरोने डिनोट करतोय. नल मॅट्रिक्सला मध्ये ऑर्डर काय असली पाहिजे, किती बाय किती असली पाहिजे, तो कॉलम मॅट्रिक्सच असला पाहिजे का, तो रो मॅट्रिक्सच असला पाहिजे का, रो कॉलमची संख्या सेमच असली पाहिजे का, रो कॉलमची संख्या डिफरंटच असली पाहिजे का, असं काही नाही. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, त्या मॅट्रिक्स मधले सगळे एलिमेंट्स काय असले पाहिजे, झिरो असले पाहिजे. इफ ऑल द एलिमेंट्स इन दॅट मॅट्रिक्स आर झिरो, then and then only we say that the matrix is zero matrix or null matrix. बरोबर. तर सर्वांना हा थर्ड टाइप व्यवस्थित लक्षात आलेला आहे. हा झिरो मॅट्रिक्स जर तुमच्या लक्षात आला असेल बाळांनो, तर आपण याच्या पुढच्या टाइप कडे जाऊया, दॅट इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आता बघा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, मी तुम्हाला सांगतो, एक आयडिया देतोय. इथं हे जे पहिले एक्झाम्पल आहे दॅट इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. सेकंड एक्झाम्पल रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. थर्ड एक्झाम्पल सुद्धा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. फोर्थ एक्झाम्पल सुद्धा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. मी एक फिफ्थ एक्झाम्पल या ठिकाणी लिहितोय, 0 इज इक्वल टू समजा 0 0 0 0. याची ऑर्डर काय आली, 2/2. दिस इज नॉट द रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. बघा काय आयडिया येते का तुमच्या डोळ्यासमोर. म्हणजे काय, इथं जे आपण 5 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत झिरो मॅट्रिक्सची, या 5ही एक्झाम्पल मधली पहिली 4 एक्झाम्पल्स ही रेक्टँग्युलर मॅट्रिक्सची आहेत आणि शेवटचे एक्झाम्पल रेक्टँग्युलर मॅट्रिक्स नाही. कालच्या लेक्चर मध्ये मी स्क्वेअर मॅट्रिक्स आणि रेक्टँग्युलर मॅट्रिक्स बद्दल थोडीशी चर्चा आपण केलेली आहे. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, म्हणजे यातून तुम्हाला एक लॉजिक लक्षात येतं का बघा. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स इथं 1 रो 4 कॉलम्स, 5 रो 1 कॉलम्स, 2 रो 3 columns, 3 row 4 columns means, see here, number of rows and number of columns different, distinct type. If in a given matrix
number of rows and number of columns are distinct or different, then we say that that matrix is a rectangular matrix. म्हणजे बघा, ज्या मॅट्रिक्स मध्ये रोची आणि कॉलमची संख्या वेगळी असेल, रो आणि कॉलम वेगळे असतील, नंबर त्यांचे वेगळे असतील, तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर बघा, मग सर्वांना आता थोडंसं लक्षात आलेलं आहे. आपण जो पुढचा टाइप बघणार आहोत रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, त्याची डेफिनेशन तुमच्या लक्षात आली असेल. अ मॅट्रिक्स कंटेन्स different number of rows and columns, or in a matrix number of rows not equals to number of columns, then that matrix is said to be rectangular matrix. तर बघूया त्याची डेफिनेशन. बघा, मग फोर्थ टाइप आपण बघतोय. टाइप्स ऑफ मॅट्रिक्सेस मधला फोर्थ टाइप जो आहे दॅट इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. आता तुम्हाला लक्षात आलं असेल रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम जर डिफरंट असतील तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. म्हणजे बघा, ए हा मॅट्रिक्स आहे आणि ए ची जर ऑर्डर समजा मी m बाय n घेतली आणि जर या ठिकाणी m नॉट इक्वल्स टू n आहे. m म्हणजेच काय? नंबर ऑफ रोज. n म्हणजेच काय? नंबर ऑफ कॉलम्स. जर रोजची आणि कॉलमची संख्या जर वेगवेगळी असेल तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. म्हणजेच काय बघा, इफ अ मॅट्रिक्स कंटेन्स डिफरंट नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स, देन वी से द मॅट्रिक्स इज रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. दॅट इज, बघा, A is said to be rectangular matrix if and only if, लक्षात घ्या, if and only if काय असणार आहे? number of rows in that matrix not equals to what? Number of columns. म्हणजेच काय? दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये जर नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स जर डिफरंट असतील तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. लक्षात येतं का बघा सर्वांना? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? अ मॅट्रिक्स कंटेन्स डिफरंट नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. रोज आणि कॉलमची संख्या डिफरंट असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय. तर बघा, मग याचे एक्झाम्पल्स आपण बघूया. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी, फॉर एक्झाम्पल नंबर 1 A इज इक्वल्स टू समजा 1 2 3 1 0 5. नाउ सी हियर, दिस इज द मॅट्रिक्स. आता या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आणि किती कॉलम्स आहेत बघा? 2 rows are there and 3 columns. So the order of this matrix is 2 by 3. And see here, this 2 not equals to 3. Number of rows not equals to number of columns, then the matrix is said to be rectangular matrix. म्हणजे हा मॅट्रिक्स जो आहे A तो काय झाला? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स झाला. आता तसंच पुढचं एक्झाम्पल बघूया. नंबर 2, सेकंड एक्झाम्पल. समजा मी या ठिकाणी लिहिलं A B C D E F. Now see, this is the second matrix. आता what is the order of this matrix? या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असणार आहे बघा? Yes, how many rows are there? 3 rows and 2 columns. So order of this matrix is 3 by 2. आणि बघा, इथं सुद्धा काय झालं? 3 not equals to 2 आहे. म्हणजे काय? नंबर ऑफ रोज not equals to number of columns, then we say that matrix is a rectangular matrix. बरोबर. आता नंबर ऑफ रो नंबर ऑफ कॉलम डिफरंट असतील तर त्याला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय. मग जर नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सेम असतील तर काय? तर बाळांनो, जेव्हा दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या जर सेम असेल, इक्वल असेल, तर बाळांनो त्या मॅट्रिक्सला आपण म्हणतोय स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे रेक्टँग्युलर मॅट्रिक्सच्या बरोबर अपोजिट मध्ये स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. मग स्क्वेअर मॅट्रिक्स पण बघूया लगेच इथं. नंबर 5, दॅट इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. तर बघा, दिलेला मॅट्रिक्स आपण स्क्वेअर मॅट्रिक्स कधी म्हणतोय? जेव्हा नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स कसे असले पाहिजेत? सेम असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. लक्षात घ्या. म्हणजेच काय बघा, ए हा मॅट्रिक्स मी या ठिकाणी घेतला.
याची ऑर्डर समजा m बाय n आहे आणि जर m इज इक्वल्स टू n असेल म्हणजेच काय बघा a ची ऑर्डर m बाय n आहे आणि जर m इज इक्वल्स टू n असेल तर आपण या मॅट्रिक्सला काय म्हणतोय स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतोय. लक्षात घ्या स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये इथं काय होतं m म्हणजेच काय नंबर ऑफ रोज आणि n म्हणजेच काय नंबर ऑफ कॉलम्स. मग दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये जर रोजची संख्या ही कॉलमच्या संख्ये इतकी असेल म्हणजे नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स then we say that the matrix is a square matrix. तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतोय. लक्षात घ्या. तर इथं मग मी असं लिहितोय दॅट इज म्हणतो मी A is said to be square matrix. A is said to be square matrix if and only if. लक्षात घ्या if and only if काय असणार आहे नंबर ऑफ रोज in that A is equals to काय असणार आहे बघा नंबर ऑफ कॉलम्स. समजतो का बघा. म्हणजे जर त्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज इज इक्वल्स टू नंबर ऑफ कॉलम्स असतील तर आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतोय स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतोय. अदरवाइज दॅट मॅट्रिक्स इज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे काय ज्या मॅट्रिक्स मध्ये रोजची आणि कॉलमची संख्या इक्वल असेल सेम असेल तर आपण त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतोय आणि जर इक्वल नसेल तर आपण त्याला काय म्हणतोय रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर मग याचे काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल म्हणतो मी समजा A इज इक्वल्स टू 2 3 -1 0 हा मॅट्रिक्स आहे बरोबर ना. आता मग मला सांगा या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे 2 बाय 2. मग इथं बघा ना 2 रो आहेत 2 कॉलम आहेत म्हणजे नंबर सेम ना. म्हणून आपण या मॅट्रिक्सला काय म्हणतोय A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. तसंच समजा मी पुढचे एक्झाम्पल घेतो B इज इक्वल्स टू समजा 1 0 0 0 1 0 0 0 1 एलिमेंट्स काही घेऊ शकता तुम्ही. आता इथं हा जो मॅट्रिक्स दिलाय याच्यामध्ये बघा 3 रोज अँड 3 कॉलम्स म्हणजे हा काय झाला दिस इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. तसंच आणखी एक एक्झाम्पल बघूया समजा C इज इक्वल्स टू मी लिहितो इथं 1 2 0 1 2 1 2 0 1 1 2 1 2 1 0 2. बघा हा एक मॅट्रिक्स मी या ठिकाणी घेतलेला आहे. या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत बघा हाऊ मेनी रोज 4 रोज आणि हाऊ मेनी कॉलम्स 4 कॉलम्स म्हणजेच याची ऑर्डर काय आली 4 बाय 4. म्हणून मग हा सुद्धा काय झाला स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. तर बाळांनो इथं जे आपण 5 टाइप जे बघितलेले आहेत 5 टाइप्स ते तुमच्या लक्षात आलेत का बघा. पहिला टाइप आपण बघितला रो मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कंटेन्स 1 रो फायनाइट नंबर ऑफ कॉलम्स. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स बघा 1 बाय n. त्याच्यानंतर कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच काय मॅट्रिक्स कंटेन्स 1 कॉलम फायनाइट नंबर ऑफ रोज. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स दॅट इज m बाय 1. त्याच्यानंतर आपण बघितलं नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स means matrix contains all elements 0 then it is said to be null matrix or zero matrix and remember it is denoted by 0. अलग लक्षात. आणि त्याच्यानंतर आपण बघितला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स having different number of rows and columns then that is said to be rectangular matrix. म्हणजेच काय m नॉट इक्वल्स टू n असेल तर आपण त्याला काय म्हणतोय रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतोय. आणि स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजेच काय मॅट्रिक्स हॅव्हिंग इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स. म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या सेम असेल त्याला आपण काय म्हणतोय स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतोय. तर बघा हे 5 टाइप्स सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेत का बघा. कारण आता इथून पुढचे जे टाइप्स आहेत ते स्क्वेअर मॅट्रिक्सशी रिलेटेड आहे. म्हणजे पहिल्यांदा ते स्क्वेअर मॅट्रिक्स असेल आणि मग तिथून पुढचं जे काही टाइप्स आपण बघणार आहोत त्याच्याशी आपण चर्चा करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले जे टाइप्स आहेत मॅट्रिक्सचे राहिलेले टाइप्स आपण बघूया.